नेता दुपटी गाय राहिलेली नाहीये म्हणून त्याची साथ सोडून देण्याचा एक नवीन ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात रुजत चाललेला आहे। आणि खरं तर मुंबईत एक बैठक जेव्हा आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली त्यावेळेला शिवसेना ही एका बंडाला सामोरं जात होती। अभूतपूर्व बंड होतं ते शिवसेनेतलं। ज्यावेळेला आज आम्ही पुन्हा एकदा मुंबईत एक बैठक करतोय त्यावेळेला तीच शिवसेना एका नव्या बंडाला सामोरी जाते। पण या बंडामागे खरंच त्या साथ सोडून जाणाऱ्यांची सत्तेची भूक आहे की खरंच ठाकरे सुद्धा कुठेतरी कमी पडतायत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आज मुंबईत बैठकमध्ये आमंत्रित केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य ठाकरे यांना। मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते आणि ही मुलाखत घेतील मुंबई तकचे संपादक साहिल जोशी। धन्यवाद अनुजा आता गेली होती जेव्हा 6 खासदार तुमचे फुटले त्यावेळेस तुमचा दौरा सुरू झाला होता तर तो दौरा कव्हर करायला गेली होती आणि तिथे अनेकांशी चर्चा ती करत होती। त्याच्यामध्ये बोलताना काही तिकडचे म्हणजे तुमचे खासदार माजी खासदार म्हणूया आपण म्हणजे तुमचे माजी आत्ताचे आजी शिवसेनेचे ते असं म्हणत होते की आमच्याकडे काही पर्याय राहिला नव्हता। आम्हाला जर खासदार म्हणून काम करायचं असेल तर आम्हाला सत्ताधारी पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि तरच आमची कामं होऊ शकतात आणि त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो। ओमराजे निंबाळकरांचा इंटरव्ह्यू तिने केलेला होता आता त्याच्यामध्ये ते ओमराजे निंबाळकर सांगत होते। हे कितपत खरं आहे? बिकॉज आदित्य ठाकरे सुद्धा विरोधी पक्षाचेच आमदार आहेत। वरळीसाठी फंड मिळतो की नाही मिळत? साहिलजी, आम्ही जसं त्यांचं रिपोर्टिंग बघत होतो कारण अर्थात आम्ही पूर्ण प्रवास करत असताना तसं आपलं पण रिपोर्टिंग पाहिलं होतं आणि मला वाटतं आपणच स्पेशल शो केला होता जिथे सगळ्या खासदारांना किती फंड मिळालेला आहे आणि त्याचं किती युटिलायझेशन झालंय ह्याच्यावर वाटतं आपण शो केला होता। आणि तो नुसतं आमच्या पक्षात नाही तर सगळ्या पक्षांमध्ये त्याची खळबळ झाली होती। अनेक लोकप्रतिनिधीनंतर त्यांचा फंड किती बुक झालाय, फंड किती युटिलाइज झालाय ह्याच्यावर सगळे थोडी गडबड झाली। सगळे प्रश्न विचारायला लागले, स्वतः ऑफिसमध्ये विचारायला लागले बघ किती झालंय काय झालंय। पण ह्याच्यातून 2 गोष्टी समोर आल्या। पहिली गोष्ट जी खरी आहे, जे सत्य परिस्थिती आहे ती म्हणजे विरोधी पक्षाला जे काही इतर फंड असतात म्हणजे एमपी लॅड फंड हा तुमचा हक्काचा असतो, तो तुम्हाला मिळालाच पाहिजे, तो मिळत असतो। आणि जे तुम्ही दाखवलं की तो पण फंड युटिलाइज केला नव्हता त्यांनी, म्हणजे एक तर मला वाटतं 1.5% फंड युटिलाइज केलेला आहे। संजय दिना पाटील आता अशा लोकांबद्दल काय बोलायचं म्हणजे मलाच नक्की नंतर धक्का बसला की अरे आम्ही आमदार असून जेव्हा आम्हाला 5 कोटी मिळतो आमच्या मतदारसंघासाठी काम करायला, एका विधानसभेत पण तो फंड कमी पडत असतो। तुम्ही नगरसेवक बना, तुम्ही आमदार बना, तुम्ही खासदार बना, अगदी देशाचे पंतप्रधान जरी बनलात तरी तुमच्या मतदारसंघामध्ये एवढी काम करण्याची संधी आता आहे आणि काय काय गोष्टी तुम्ही नवीन करू शकता। काय काय लोकांच्या मागण्या असतात, मग म्हणजे लादीकरण पासून शेड बनवणं, प्लेग्राऊंड पासून बिल्डिंगला दुरुस्ती करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही घेतल्यात तर जवळपास तुम्हाला हा 5 कोटीचा फंड कुठच्याही स्तरावर कमी पडू शकतो। पण जेव्हा हे खासदार तो 5 कोटी पण स्वतःचा एमपी लॅड फंड वापरू शकत नाहीत तर कुठे ना कुठेतरी गडबड झालेली आहे, म्हणजे त्यांच्या कामामध्ये कुठेतरी ते कमी पडतात। हे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मान्य करायला लागेल। त्याच पलीकडे जाऊन जर तुम्ही पाहिलं तर दुसरी गोष्ट ही पण खरी आहे की कुठे ना कुठेतरी नाही तर ह्याच भाजपच्या सरकारमध्ये किंवा शासनामध्ये पक्षपात हा एवढ्या ओपनली होतो की विरोधी पक्षाला गळा चेपायचा विरोधी पक्षाचा, म्हणून काय करायचं तर पूर्णपणे फंड बंद करून टाका। शून्य म्हणजे तुम्हाला तुमचा एमपी लॅड किंवा एमएलए फंड असतो तो दिल्यानंतर बाकीचा जो फंड तुम्ही मागता की मला एखादा रस्ता बनवायचा आहे किंवा हायवेचा फंड पाहिजे किंवा दुसरे जे काही फंड असतात, डीपीसीचे फंड असतात, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचे, ते सगळे शून्य केल्यानंतर तुम्ही नेमके कामं काय करणार? म्हणजे हा पक्षपातपणा जो आहे तो आम्हाला खरं तर लोकसभा आणि विधानसभेच्या पण अध्यक्षाला हा तुम्ही पण प्रश्न विचारला पाहिजे की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जातात, आमदार खासदार म्हणून, तुम्ही फक्त त्या पक्षाच्या नसतात, तुम्ही लोकांनी निवडून दिलेले असतात। बरं, जर तुम्ही शासनमध्ये आहात आणि आज मी विरोधी पक्षात आणि तुम्ही मला फंड कमी दिला, तुमच्या पण पक्षाचे लोक माझ्या मतदारसंघात आहेत ना, तिथे खड्डेवाल्या रस्त्यावरनं जाणार किंवा फुटपाथ नसलेल्या रस्त्यावरनं चालण्याचा प्रयत्न करणार किंवा एखाद्या मैदानात जाणार जिथे मातीच नाहीये, काही भलतच कचरा पडलेला आहे। तर हा जो पक्षपातपणा आहे तो इतिहासात कधी झाला नव्हता। हा एक ठराविक रेशो असायचा, साधारणपणे 2:1 रेशो असायचा सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये की जर सत्ताधारी पक्षाला 10 कोटी तर विरोधी पक्षाला 5 कोटी, पण कामं ही त्यावेळी देखील व्हायची। तर हे दोन्ही गोष्टी म्हणजे एक ह्या 6 लोकांमध्ये हे स्वतःच्या एमपी लॅड फंडाची कामं पूर्ण नाही करू शकली, म्हणजे 5% पण पुढे काम झालं नाही मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट हीच आहे की गळा चेपण्यासाठी, गळा दाबण्यासाठी तुम्ही जर अशा पक्षपातपणा करणार असाल तर मी कशाला ठेवताय काही, म्हणजे तुम्ही पार्लमेंट आणि विधानसभा देखील कशाला ठेवता? स्वतःचे जे मंत्री आहेत त्याच्यातच चालवा सरकार सगळं।
पण याचा अर्थ असा की कुठेतरी त्यांना आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी फंड मिळत नव्हता, यासाठी सुद्धा ते गेलेले असतील, ही शक्यता नाकारता येत नाही नाही. बघा तुम्हाला सांगतो हे एक निमित्त झालं. जर मी सांगितलं की त्या निमित्ताने ही खरी परिस्थिती लोकांसमोर आली. पण जेव्हा तुम्ही बोलता की मला फंड मिळत नाही, तुमचा पहिला स्वतःचा फंड पूर्ण युटिलाइज करा. आता 2.5 वर्ष व्हायला लागली. 2.5 वर्ष झाल्यानंतर जर तुमचा स्वतःचा फंड तुम्हाला युटिलाइज नाही करतायत, मग तुम्ही काय करताय? आम्हाला महिन्याला फंड कमी पडतो की अरे इथे द्यायचे तिथे द्यायचे. आणि आमच्याकडे कसं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात विधानसभा आणि लोकसभेमध्ये 6 विधानसभा असतात. एका आमदाराला स्वतःची विधानसभेसाठी 5 कोटी जर कमी पडत असतील तर खासदाराला कमी पडायलाच पाहिजे. 6 विधानसभा आहेत, तरी जर तुम्ही युटिलाइज नाही करू शकत 2.5 वर्षात, तर म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. कसं आहे पण की साहिलची याच्यात एक अजून खरी परिस्थिती, म्हणजे हे झालं टेक्निकल कारण. खरी परिस्थिती ही होती किंवा खरी गोष्ट ही आहे की वैयक्तिक फंड त्यांना कमी पडत होता. वैयक्तिक फंड म्हणजे काय असतं? मी ऐकलं नव्हतं 50 खोके एकदम ओके. तुम्हाला असं वाटतं की ह्यांना सुद्धा तुमचा हा आरोप आहे 100% आरोप हाच त्यांना आहे. पैसे दिलेत सेपरेटली? पैसे दिलेले आहेत, सौदा झालेला आहे, डील झालेला आहे. आणि ह्याच्याही पलीकडे तुम्हाला जाऊन सांगतो, हे पैसे आले कुठून? तर गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या येतात ना, अयोध्येमध्ये जो घोटाळा झालेला आहे, राम मंदिर पण यांनी भाजपने सोडलं नाहीये, उज्जैनची भूमी देखील यांनी सोडली नाहीये, असेच ते पैसे कमवतात. हे मेटाफॉर आहे बेसिकली. Metaphor नाहीये. तिकडचे पैसे इकडे मग येणार वापरले. कुठून पैसे अजून? येणार कुठून पैसे? दुसरं काहीच हे मार्ग असू शकत नाही. मार्ग आहे. नाराजी असू शकत नाही का? कारण एक पण मला सांगा, मार्ग असले तरी नसले तरी हा पैसा खरा आहे की खोटा आहे? हा भ्रष्टाचाराचा पैसा नाहीये. नाही, राम मंदिराच्या दानपेटीच्या काउंटिंग मध्ये भ्रष्टाचार राम झाला, ही गोष्ट मंदिरच्या खरी आहे. दानपेटीची त्याच्यावर काउंटिंग FIR झालाय. त्यांच्या अवतीभोवती तुम्ही- नाही साहिलजी, तुम्ही हा विषय किती मोठा विचार करा. राम मंदिरच्या दानाची पेटी तर आहेच. रामातल्या गळ्यातलं देखील चोरलं, रामाच्या पादुका चोरल्या भगवान श्रीरामाच्या त्या मंदिरातल्या रामलल्ल्याच्या. त्याच्यानंतर अवतीभोवती जे सगळे जमिनी होत्या, कोणी विकत घेतल्या आहेत, कोणाला विकल्या आहेत, कितीला विकत घेतल्या, कितीला विकल्या. तसंच उज्जैनचं झालं. उज्जैनमध्ये स्वतः मुख्यमंत्री भाजपचे आधी पर्यटन मंत्री होते, त्यांना मास्टर प्लॅन माहिती होता. बरोबर त्यांच्या परिवाराने जिथे जिथे त्या जमिनी येणार होत्या मास्टर प्लॅन मध्ये त्या विकत घेतल्या. हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ह्यांच्याच शासनाला विकल्यात. आणि हे आम्हाला भाजप हिंदुत्व शिकवणार? ज्या भाजपाने गेले 2 दशक या देशामध्ये राम मंदिरावर सगळीकडे राजकारण केलं, काही काही ठिकाणी दंगली घडवून आणले, आमच्यासारख्या पक्षांना देखील त्या मोहिमेत आणलं. म्हणजे माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना पहिलं हिंदुत्व काय दाखवलं, त्याच्यानंतर भाजपाने रथयात्रा काढली, राम मंदिरचा विषय घेतला. आज सगळं झाल्यानंतर त्याच राम मंदिरमधून तुम्ही पैसे काढता. बाकीचं सोडा, स्वतःला काय वाटत का नाही की मी पाप करतोय किंवा असं होतंय? हे एवढं राजकारण तुम्ही पेटवल्यानंतर, तुमची इमेज जगभरात तुम्ही हिंदुत्ववादी आणि दुसऱ्यांना तुम्ही हिंदुत्वाचे सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्ही राम मंदिरमधून पैसे काढता, तुम्ही उज्जैनमधून पैसे काढता. मुंबईत पण अनेक विषय असे आहेत, महाराष्ट्रातले देखील मंदिरांचे विषय आहेत. वाराणसीमध्ये देखील जेव्हा मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो, एवढी मंदिरं भाजपने तोडलेली आहेत त्या कॉरिडॉरच्या नावाखालती. अनेकदा असं म्हणतात की आधी कुठच्याही राजांनी एवढी तोडली नसतील किंवा बादशाहांनी तोडली नसतील, एवढी मंदिरं भाजपने तोडली आहेत. प्राचीन मंदिरं, पुरातन मंदिरं. पण तरी सुद्धा एक गोष्ट तर आपण लक्षात घेतलीच पाहिजे ना, की म्हणजे हे सगळे मुद्दे आहेतच. राम मंदिराच्या काउंटिंगमध्ये भ्रष्टाचार झालाय की नाही झालाय, तर झालाय, कारण त्याच्याबद्दल FIR झालाय, त्याच्याबद्दल चर्चा मीडियामध्ये सुरू आहे आणि सगळ्याच पद्धतीने सुरू आहे. FIR होऊन पुढे काय लाज Investigate- वाटत नाहीये ना? पुढे काही क्लीन चिट तर मिळणारच आहे. ती आत्तापासूनच आपण मानून पकडू की चला क्लीन चिट मिळणार आहे. त्याच्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आणि त्याच्याबद्दल विरोधी पक्ष पण आवाज उचलतात, या सगळ्या गोष्टी आहेत. पण माझा प्रश्न आपण मूळ याच्यावरती येऊ, कारण आजचा विषय आमचा असाच होता की ठाकरेंची शिवसेना सतत का फुटते, हा आमचा विषय होता आज बेसिकली. मी SSC माध्यमातून शिकलेलो आहे. कसं असतं की शाळेमध्ये 10वीची एक बॅच असते, 10वीची परीक्षा पास झाली की ती बॅच 11वी मध्ये जाते. मला किटी का लागते? हा, म्हणजे मला असं कळत नाहीये की शिवसेना युबीटीची किंवा उद्धव ठाकरेंची 10वीची बॅच संपतच नाहीये, ती सतत आपली जातच चालली आहे. त्याच्यामधनं जे लोक चालले ते चालले. आमची 10वीची बॅच संपत नाहीये कारण सतत पेपर फुटी होते. पेपर फुटत चाललेलं आहे. पेपर फुटी होत आहेत की स्टुडंट्सना फोडून घेऊन जात आहेत? पेपर फोडतात, स्टुडंट्स मधूनच फोडतात ना पेपर अनेकदा. मुळात झालंय काय की महाराष्ट्रामध्ये, आणि हे खूप गंभीर आहे साहिलजी, म्हणजे थोडं विश्लेषण तुम्ही पण करतात, आम्ही पण खोलावर करत असतो, थोडं अंतर्गत चर्चा ऐकत असतो. राजदीपजी इथे बसलेले आहेत, त्यांना दिल्लीची चर्चा पण माहिती असते अंतर्गत, त्यांच्या हास्यावरनं कळलं बघा. पण बेसिक असं आहे की महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस हे सुरू. आणि 2024ला एक व्यक्ती जी आमच्यातून पळून गेली होती 2022 मध्ये, धडपड करत होती की मला मुख्यमंत्री बनायचं, तुम्हाला एवढे पैसे मी देत असतो, भाजपला एवढे पैसे देत असतो, अमुक निवडणुकीला एवढे पैसे दिले, आता मला मुख्यमंत्री बनवा. तेव्हा काही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत कारण संघाचा पाठिंबा हे देवेंद्रजींबरोबर होता.
आणि अर्थात भाजपचे स्वतःचे 130 की 135 त्यांचे आमदार आल्यानंतर एका 40 की 44 आमदार आलेल्या पक्षाला कसं मुख्यमंत्री करायचं, किती पैसे भाजपला दिले तरी. पण झालंय असं की आता 2-2.5 वर्षानंतर परत सातत्याने एक तर दरेगावमध्ये किंवा दिल्लीत जाऊन देखो ना दिया ना मैंने पैसा, अभी ये हो रहा है, अभी वो हो रहा है, हे सगळ्याची त्यांची मिसिंग लिंक ते भरून काढतायत ना, त्यांना परत कसंही त्यांना मुख्यमंत्री बनायचंय. साधी गोष्ट आहे, तुम्ही आमच्यातून 6 खासदार फोडले, लॉजिकनी किंवा कॉमन सेन्सनी जर तुम्हाला तिथे 2/3 मेजॉरिटी पाहिजे भाजपकडे किंवा तुमचं मेजॉरिटी पण बनवायची असेल तर तुम्ही कोणाकडे घेणार आहे 6 खासदार? कारण तुमच्याकडे आता काय कायदा सुव्यवस्था नाहीच आहे, कुठचाही न्याय मिळत नाहीये, तर तुम्ही कोणाकडे घेणार? भाजपकडे घेणार. विचारायला कोण आहे वरती? कोणी नाहीये, तर घेणार भाजपकडे. पण भाजपकडे नाही घेतले, कुठे पाठवले त्यांनी? मिंदेंकडे पाठवले. म्हणजे मिंदेंच्या आता किती झाले? त्यांचा आपापसातला अंडरस्टँडिंग आहे ना की नाही, कुठला पक्ष कोणी फोडायचा याचं अंडरस्टँडिंग. understanding शिवसेना कुठे आहे? युबीटी नाही, कोणी नाही, फोडायची साहिलजी. तर शिंदेनी फोडायची, काँग्रेस कोणाकडे जायचं तर भाजपकडे जाणार, हे अंडरस्टँडिंग आहे त्यांच्यामध्ये. महायुती एक तुम्हाला असं मिनिटं. वाटतं की आपापसात खूप तसं नाही. मला क्लिअर अंडरस्टँडिंग दिसतं साहिलजी, त्यांच्यामध्ये. अंडरस्टँडिंग महाराष्ट्रात नाही. तुमच्यात तर लोक निघाले. अंडरस्टँडिंग आता सचिन अहिर बघा, उपसभापती माझं तिकडे पूर्ण तर होऊ द्या, माझं पूर्ण तर होऊ द्या. अंडरस्टँडिंग इकडे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या भाजपात आणि मिंदेंमध्ये नाही. अंडरस्टँडिंग हे दिल्लीच्या भाजपातलं कोणाचं आणि महाराष्ट्रातलं कोणाचं आहे. कारण 2 गोष्टी आहेत. मोदीजींनंतर पंतप्रधान बनणार कोण, हा एक मोठा प्रश्न आहेच. आता जर तुम्ही पाहिलं तर जे मुख्यमंत्री नवीन बसवलेले आहेत, मग ते सम्राट चौधरी असतील, ते हेमंत असतील, ते सुवेंदू असतील, हे सगळे मुख्यमंत्री हे काही कोर बीजेपी नाहीये. हे बीजेपीचे कार्यकर्ते जे 25-30 वर्ष घरदार सोडून जे कामं करतात, आंदोलनं करतात, घरोघरी जाऊन प्रचार करतात, कशा कुठच्याही पदाच्या मागे लागत नाहीत, हे कोणी नाहीयेत. हे चेहरे सगळे बाहेरून आणलेले भ्रष्टाचारी लोकांचे चेहरे आहेत. का फुटले होते? तर ईडी सीबीआय मागे लागली होती किंवा पैसे देऊन यांना विकत घेतलं म्हणून. नाही, मुद्दा काय? तसंच ते मी बाहेरच्या तुम्हाला- लोकांना ऐका, केला हा मला मुद्दा आहे पूर्ण- की नाही, मी ईडी तुम्हाला सीबीआयचा मुद्दा? पूर्ण तर करू द्या. तसंच इथे परत त्यांना देवेंद्रजी नकोत. कारण कदाचित 29ला एक चेहरा भाजपमधून जो पुढे येऊ शकतो, जी चर्चा तुम्ही मी आणि आम्ही सगळ्यांनी आधी केलेली आहे, ती म्हणजे देवेंद्रजींची. तर त्यांचा पत्ता आत्ताच कापायचा असेल, जर नितीन गडकरींचा कापला, शिवराज सिंग चव्हाण यांचा कापला, तर कोण? मग मिंदे. आणि हे सगळे जे चालले, आम्ही कोलॅटरल आहोत. चला आमचा पक्ष फुटतो ना, आम्ही भेटत नाही, आम्ही फिरत नाही. बरं, सचिन अहिर तर हे बोलूच नाही शकत की मी भेटत नाही. परवा पण माझ्या गाडीतच होते. पण मुद्दा हा आहे, खरंय, पण मुद्दा हा आहे, ममता बॅनर्जी भेटत नाहीत का? आंदोलनं करत नाहीत का? राज्यात फिरत नाहीत का? दौरे करत नाहीत का? अरविंद केजरीवाल भेटत नाहीत, फिरत नाहीत, आंदोलनं करत नाहीत. ते तिथे पण मला सांगा, टीएमसीचे जेव्हा 20 खासदार फुटले, भाजपमध्ये का नाही घेतलं त्यांनी? कुठे पाठवलं? की कुठचा तो पक्ष? एनसीपीआय. आता एनसीपी रोहित इथे बसले, तुमचं नाही ना कुठे? नाही, हे तर मुद्दा हा आहे की हे जे चाललंय, तुम्ही लक्षात घ्या, हे सगळे जे फोडाफोड चाललेली आहे, ही भाजपची ताकद वाढवण्यासाठी नाही, भाजपमध्ये एका व्यक्तीची ताकद वाढवण्यासाठी आणि बाकीच्यांचे पत्ते कापण्यासाठी. म्हणून आमची 10वीची बॅच मागे राहते. मग देन यू डिड अ बॅड आता कॉलेजेस आम्हाला नवीन काढायला लागेल. मग देन यू डिड अ बॅड पॉलिटिक्स. त्यापेक्षा 2019 मध्ये तुम्हीच जर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवून टाकलं असतं, त्यांना शिंदे राहिले असते ना, शिवसेना तयार झाली असती ना, त्याच्यातनं काय म्हणजे जे सगळ्या गोष्टी झाल्या झाल्याच नसत्या. आम्ही हे मान्य करतो की आम्हाला राजकारण जमत नाही. इतर राजकीय लोकांसारखं जे घाणेरडं राजकारण आहे ते आम्हाला जमत नाही. तुम्हाला फ्रँकली सांगतो, आता पण जे काही 2-2.5 वर्षामध्ये घाणेरडं म्हणायचं की स्मार्ट पॉलिटिक्स. आता तुम्ही त्याला टॅग कसं देता? म्हणजे येऊन तुमच्यावर कोणीतरी चिखल फेकून गेलं. पॉलिटिक्स ना. यू शुड हॅव अलाउड की देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री बना, मग त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टीच घडल्या नसत्या. अनैतिकता किंवा भ्रष्टाचार किंवा घाणेरडं राजकारण, ह्याला मी स्मार्ट पॉलिटिक्स कधीही म्हणणार नाही. स्मार्ट पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही पॉलिटिक्स कमी पॉलिसी बद्दल जर बोलायला लागलात ना, तर त्याला मी स्मार्ट पॉलिटिक्स बोलेन. या ना, चर्चा करा, किती विषयात. काल परवाकडेच मी अजून एक इंटरव्ह्यू बघत होतो आणि तुम्हाला मी ह्या विषयांवर परत का खेचतोय, कारण जर मी नागरिक म्हणून विचार केला किंवा एक साधारणपणे तरुण व्यक्ती म्हणून विचार केला, तर अनेकदा मी पाहतो, आता हे होर्डिंग्स बॅनर्स पण मी 2-3 वेळा मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे की अरे तुम्ही होर्डिंग लावायचं बंद करा, तुम्ही जगातला सर्वात मोठा पक्ष, आम्ही तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकू होर्डिंग बॅनर्सचं. किती पाहिजे होर्डिंग बॅनर्स? किती राजकीय लोकांचे चेहरे पाहिजे? सण आले की होर्डिंग, पक्ष बदलला होर्डिंग, वाढदिवस आला की होर्डिंग, हे सगळं तर आहेच. पण साहिलजी, तुम्हाला खरं सांगतो, वीट आल्या लोकांना अक्षरशः कंटाळा आलाय आपल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचा. आपण आधी बोलायचो आपण बिमारू राज्यांसारखे नव्हतो, आता तसेच व्हायला लागलं, त्याच्यापेक्षा खराब व्हायला लागले. राजकारण बघा, जातीपातीचं राजकारण बघा, भ्रष्टाचाराचं राजकारण बघा, आमदार खासदार विकत घेतात. तुम्ही 1 मिनिटं विसरून जा, तुम्ही पत्रकार म्हणून, आणि घरी चर्चा करा की महाराष्ट्रातली राजकीय स्थिती काय. आवडेल तुम्हाला?
तुम्ही ही जी काही राजकीय अस्थिरता महाराष्ट्रात पाहतायत, आज गुंतवणूकदार म्हणून विचार करा की जर मला मंत्रालयात जाऊन भेटायचं असेल तर एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, त्यांचे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लेव्हल्स कोणाला तुम्हाला पटवायला लागेल, त्याच्यानंतर तुम्ही गुंतवणूकदार म्हणून या. तुम्ही असं तुम्हाला अजून एक स्टॅट देतो. तुम्हाला अजून एक स्टॅट देतो. साहिलजी, अजून एक स्टॅट देतो. जे मी सतत बोलतो ना, पॉलिटिक्स थोडं कमी बोला आणि पॉलिसी बद्दल बोला. पॉलिटिक्स इज ऑल अबाउट पॉलिसी, हे माझं तरी मत आहे. फोडाफोडीचं राजकारण कधी मला जमलं नाही आणि आम्हाला जमणार पण नाही. आणि विकत घेण्याचं जे राजकारण आहे, चॉईस दिलं तरी आम्ही करणार नाही. हे आजच सांगून ठेवतो मी. ज्यांना कोणाला वाटत असेल आमचं सरकार 50 कोटी मिळतील, बिलकुल नाही मिळणार. मुद्दा हा आहे, आज पण आपल्या देशात जी परिस्थिती आर्थिक झालेली आहे, जी परिस्थिती आपल्या फॉरेन पॉलिसीची झालेली आहे, कुठे चाललोय आपण देश म्हणून? विचार आपण कधी केलाय की राजकारणच करायचं, नुसतं पक्ष फोडायचे, नुसतं हे करायचं? नीटचा पेपर फुटतो, टीईटीचा पेपर फुटतो, कुठे चाललोय आपण? ही गोष्ट विश्वास ठेवा माझ्यावरती. दरवेळेस बैठकच्या आधी मी ठरवून येतो की यावेळेस आपण आदित्य ठाकरेंबरोबर मुंबईच्या पॉलिसीबद्दल चर्चा करू, एन्व्हायरमेंट बद्दल चर्चा करू आणि त्याच्या बरोबर एक महिना आधी तुमच्या पक्षातनं कोणी ना कोणीतरी मग आता तुम्ही थोडं प्लॅनिंग करा की हे झाल्यानंतर त्याच्याबद्दलच तुमच्याशी बोलावं. नाही, मग तुम्ही त्यांना सांगून ठेवा ना, आता येतील तेव्हा, की जरा म्हणजे टायमिंग असं असतं ना की जेव्हा आमचं ठरतं की बाबा आपण कॉन्क्लेव्ह करूया, बैठक करूया, नेमकं त्याच्या आधी दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एक, कॉन्क्लेव्ह असली तर मग कॉन्क्लेव्हला पहिलं नाही बोलून टाका, म्हणजे कोणी फुटणार नाही. किंवा कॉन्क्लेव्ह तुम्ही त्यांना विचारून करत जा. नाही, आपण आता गंभीर विषयावरती बोलूया. बिकॉज तुम्ही आता उदाहरणं दिलीत, कारण थोडंसं त्याच्याबद्दल आपण काउंटर करणं आवश्यक आहे. काय तुम्ही सांगितलं की बाबा लोक बाहेरनं तुम्ही घेऊन आलात, ओके. हे 6 खासदार जे तुमच्याकडे जे आता घेऊ नका नाही, ऐका घेऊ नका नाही, ऐकून तर घ्या. आता माझं पूर्ण तर होते. 2024 मध्ये तुम्ही आता हे सगळे निवडून आले होते. शिवसेना युबीटीच्या तिकिटावरती काँग्रेसच्या पाठिंब्याने हे 6 खासदार निवडून गेले होते. ते 6 खासदार कोण आहेत बघूया. ओमराजे निंबाळकर, नॉट ओरिजिनली फ्रॉम शिवसेना, काँग्रेसमधनं तुमच्याकडे आले कारण तिकडे पद्मसिंग पाटील होते. ते राजकारण तुम्हाला माहिती आहे. शिवसेनेत आले, त्याच्यानंतर आमदार झाले. संजय दिना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधनं तुमच्या पक्षामध्ये आले, त्यांना तुम्ही ताबडतोब तिकीट दिलं आणि त्या ठिकाणी ते खासदार झाले. संजय देशमुख, ते तर बऱ्याच पक्षांमध्ये जाऊन आलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला तिकडे तिकीट दिलं पाहिजे. भाऊसाहेब वाकचौरे, ते गेल्या वेळेस त्यांचं तिकीट कापून तुम्ही सदाशिव लोखंडेंना तिकीट दिलं होतं 19 मध्ये. 24 मध्ये त्यांना पाडण्यासाठी पुन्हा तुम्हाला भाऊसाहेब वाकचौरेंना पक्षामध्ये घेऊन यावं लागलं. 6 पैकी 4 खासदार असे आहेत ह्याच्यामध्ये की जे ओरिजिनल शिवसेनेमधले नाही आहेत. आणि अशी अनेक उदाहरणं दिसतील आपल्याला. सचिन अय्यर, नॉट ओरिजिनली फ्रॉम शिवसेना, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं घेतले होते. आणि त्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत लोक अचानक उभे राहतात आणि म्हणतात अरे आमचेही 7 खासदार आपले काय नगरसेवक फोडले. त्यांचे खासदार अजून चालेल नाहीयेत, पण नगरसेवक फोडलेले होते. सो हे फोडाफोडीचं राजकारण असं नाही की तुमच्या मनात असेल तर होऊ शकेल. ते पण तुमच्या मनात असेल तर होऊ शकेल. ते तर मला विचारायचंच आहे. त्याच्यावर बरं आलं आठवण करून दिली. पण हे मीच कशाला आठवण करून देतो. थँक्यू सो मच. मला त्याच्यावर तर जायचंच आहे. पण ही गोष्ट साहिलजी, तुम्ही जे सगळी नावं घेतली ना, कसं माझा सांगायचा मुद्दा असा आहे, फोडाफोडी, पक्ष बदलून त्यांना तिकीट देणं, त्यांना प्रायोरिटी देणं, दुसऱ्या पक्षामधनं गेल्यानंतर ताबडतोब त्यांना तिकीट देणं, ही काय आजची गोष्ट नाही. साहिलजी, तुम्हाला सांगतो, हे सगळी जी तुम्ही नावं घेतलीत ना, ही कधी होती? सगळ्यांना ट्रान्सफर सीझन जसं असतं फुटबॉलमध्ये किंवा IPL मध्ये, निवडणूक आल्यानंतर लोक पक्ष सोडतात आणि दुसऱ्या पक्षात जातात. तिथून ऍक्सेप्टेबल. आय टेल यू वाय. बिकॉज ज्या लोकशाहीमध्ये आपण आहोत, तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुमची जर विचारधारा बदलली, तुमच्या नेत्याबद्दल मत बदललं, तुमच्या पक्षाबद्दल मत बदललं, तर तुम्ही तुमचा पक्ष सोडू शकता, राजीनामा देऊ शकता, दुसऱ्या पक्षात जाऊन तुम्ही तिथून निवडणूक लढू शकता जर तुम्हाला तिकीट मिळालं तर. हे 6 जे लोक, पळकुटे लोक जे पळालेत ना, ते आमच्या चिन्हावर आता जिंकून आलेत. भाजपचा चेहरा नव्हता, मोदी साहेबांचा चेहरा नव्हता. हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या चेहऱ्यावर जिंकून आलेले होते. मनसेचे 7 नगरसेवक हे ह्या चेहऱ्यावर जिंकून आले होते. त्याच्यामध्ये दिलीप बाबा लांडे पण होते. पूर्ण करू दे ना. आणि हे जिंकून आल्यानंतर आता हे तिथे गेलेले आहेत. बरोबर. मुद्दा हाच येतो की आज जर तुम्ही IPL ची मॅच बघत असाल, राजीव जिथे आहेत ते अजून चांगलं विश्लेषण याचं करू शकतील. जर मी मुंबई इंडियन्स मध्ये आणि उद्या मला वाटलं नाही मला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खेळायचंय, मी IPL ची जर्सी घालून जाऊ शकतो का तिथे खेळायला? मुंबई इंडियन्सची जर्सी घालून जाऊ शकतो रॉयल चॅलेंजर्ससाठी खेळायला? राजीवजी काय म्हणतोय? तर इन प्रिन्सिपल गोष्ट ही आहे ना की कुठे ना कुठेतरी न्यायनिवाडा हा होणं गरजेचं आहे. आज TMCचे तुम्ही 20 फोडलेले आहेत, तुम्ही आपचे फोडलेले आहेत, आमचे फोडलेत, असं म्हणतात सपाचे फुटतील, असं म्हणतात ह्यांचे फुटतील, त्यांचे फुटतील. वेळ अशी येऊ शकते भाजपचे पण फुटतील. कारण एवढे लोक भाजपमध्ये आता काँग्रेसचे झालेले आहेत, कधी त्यांना वाटेल की चला राहुलजींना पंतप्रधान बनवलं पाहिजे आपण, पुढचा चेहरा राहुलजीच आहे. जर भाजपमधून भाजपचं कमळ घेऊन गेले तर काँग्रेस के हात में कमल आहे तो क्या होगा? माझ्या हातात नुसतं मळ राहणार.
पण तो मळ चोळून सुद्धा त्याच्यातनं जर काय काहीतरी- मुद्दा हा आहे की हे पक्ष तर राजकारण बनवतातच आहेत ना त्याच्यामध्ये. एक्झॅक्टली, पण कुठे ना कुठेतरी सुप्रीम कोर्टकडून निकाल तर येणं गरजेचं आहे. कुठे ना कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे. आणि मी तर आजच हे सांगतोय की तुम्हाला जायचं ना 6 लोकांना, पुचके बनवू नका, आज राजीनामा द्या आणि निवडणूक लढा. तर जेवढे पैसे मिळाले असते उतरवा आमच्या विरोधात पैसे. नाही, पण असं होतं ह्याच्यामध्ये की ज्याच्या हातात सत्ता किंवा ज्याच्याकडनं आपल्याला राजकीय फायदा मिळू शकतो त्या पक्षामध्ये लोक उड्या मारतात. ही गोष्ट आत्ताच मान्य केली, बरोबर आहे. पण हे जनतेने मान्य करायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे. माझा मुद्दा असा आहे की राजकीय पक्षांनी तर ती गोष्ट मान्य केली आहे ना, तुम्ही सुद्धा ती गोष्ट मान्य केली आहे. अरे मग आम्हीच गेलो. बाळ माने किती निवडणुकीपूर्वी आले, हकालपट्टी झाली ना पण त्यांची. गेले ना तिकडे. हकालपट्टी केली ना पण त्यांची. हकालपट्टी आम्ही केली. राजकारणामध्ये ते जाणार होते म्हणून हकालपट्टी. नाही, त्यांनी विड्रॉ केलं म्हणून आम्ही ताबडतोब हकालपट्टी केली. नाही, माझा मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये काहीतरी पातळी ठेवली पाहिजे. तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा म्हणून माणूस सापडला नाही, तुम्हाला भारतीय जनता पार्टीमधनं घ्यायला लागला आणि त्याला तिकडे- अरे पण अनेक शिवसैनिक आमचे आता भाजपमध्ये दिसतात, अनेक शिवसैनिक आमचे दुसऱ्या पक्षात दिसतात. हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, कोणी कुठच्या पक्षात जावं हा त्यांचा निर्णय असतो, पण नैतिकता दाखवावी, हिंमत दाखवावी, थोडी लाज दाखवावी आणि राजीनामा देऊन जावं. नाही, आपण राजकीय नैतिकतेबद्दल बोलतोय. इनफॅक्ट तुम्हाला आज पण मी सांगतो, आपण राजकीय आज पण तुम्हाला सांगतो, जे कोणी आमच्या पक्षामध्ये येतात, जेव्हा पहिली भेट आमची होते की आम्ही अमुक पक्ष सोडून तुमच्या पक्षामध्ये येतोय, आज पण आम्ही त्यांना सांगतो की एक पहिली गोष्ट म्हणजे पहिलं राजीनामा देऊन या, पक्ष फोडून येऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या बॉसबद्दल किंवा फॉर्मर बॉसबद्दल घाणेरडं बोलणं हे बिलकुल अपेक्षित नाही. उलटं बोलला नाही तरी आम्हाला चालेल, तुम्ही तुमच्या कामाला लागा. पण जे काही घाणेरडं राजकारण आता झालेलं नाही, वाटेल ते बोलायचं, मनातील ते बोलायचं, असेल हिंमत तर सांग ना, पैसे नव्हते तुला, पैसे कमवायचे होते म्हणून गेलास. अमुक भेटत नाही, तमुक भेटत नाही, असं होत नाही, तसं होत नाही. पण हे खरं आहे का, भेटत नाही वगैरे? हे तुणतुण मी बघा, कधी तुम्हाला तर मी भेटत नाही कारण पक्ष फुटतो. आता तर मी ठरवलंच आहे की पुढच्या कॉन्क्लेव्हला लपून कुठेतरी दुसरीकडे जायचं. नाही, आपण माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे खरं आहे का, हे कधीपासून सुरू आहे की आम्हाला काय मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी उघडे नसतात, हे आम्हाला तसं नसतं आणि अरे मी पण त्याच्यामुळे हाच आम्ही जातो. दरवाजा शोधतो नेमका की कुठचा एवढा मस्तपैकी बंद आहे की हे लोक येऊ नाही शकत आणि बरोबर ज्यांना यायचं त्यांना येऊ शकतात. पण हे सगळं खोटं आहे. बघा हे तुम्हाला अजिबात खरं नाही. 2004-2005 साली कोटरी तो शब्द चालू झाला होता. चार तेव्हा जणांचा. वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत, पण उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. हो. आता उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत, आदित्य ठाकरे आम्हाला भेटत नाहीत. काय तुम्ही भेटता की नाही भेटत? तुम्ही ठरवा. कारण अरे मला तुम्ही सांगा, भेटत नसलो तर कसं चालेल या राजकारणात राहून? मुद्दा असा आहे की आता हे ना काय आंघोळीला सोबत घेऊन जायचं का की चला आपण एकत्र आंघोळ करूया? एवढं मी कोणाला आत घेणार नाहीये, हे तुम्हाला आजच लिहून ठेवतोय. म्हणजे राजकारण करणं मग आता मुश्किलच. 6 लोक डोळ्यासमोर आहेत, जाऊ दे. रवी हे करायचं नाहीये. राजकारण करणं मुश्किल होत चाललंय आता. राजकारण करणं मुश्किल होत चाललंय कारण तुम्ही 2022 मध्ये तुमच्या पक्षाचं नाव चिन्ह एकनाथ शिंदेकडे सोपवण्यात आला. एक अख्खी फळी जी शिवसेनेची होती, ज्याच्यामध्ये 2-2, 3-3, 4-4 टर्म असलेले शिवसेनेचे आमदार होते, जे एकनाथ शिंदेबरोबर निघून गेले. त्यानंतर नव्याने तुम्ही रिबिल्ड केला पक्ष, शिवसेना युबीटी बनवली, नवीन लोक उभे केले. भले काही लोक तुम्ही बाहेरनं आणले असतील, पण तरी सुद्धा नवीन उमेदवार दिले, तुम्ही त्यांना निवडून आणलं, आमदार झाले, लोकसभेत निवडून आले. पुन्हा तेही तिकडे जात आहेत. एक अशी भीती निर्माण झाली आहे का की आता आपण कोणाला घेतलं तर तो टिकेल की नाही टिकेल, आता हे पुढे कसं करायचं, अशी एक भीती निर्माण झाली. आता सततची फूट मला असल्यामुळे सांगू का, दरवर्षी भीती ठेवून कुठेच तुम्ही जाऊ शकत नाही. अंधभक्तीने पण कुठे जाऊ शकत नाही, पण आम्ही अंधविश्वास ठेवतो. जे कोणी सोबत असतात अनेकदा असं सांगतात की सपोज तुम्ही आता आमदार असाल, अरे साहिल जोशी फुटणार आहेत, लक्षात ठेवा. तर लक्ष ठेवा म्हणजे नेमकं काय करायचं? कोण सांगतं या सगळ्या गोष्टी? कोणी सांगत असतं, कधी पत्रकार कोण सांगतं, कधी कोण ऐकलं सांगतं, कधी अफवा चालू होते, कधी आपल्यामध्येच अविश्वास जास्ती वाढवण्यासाठी किंवा ते वातावरण बनवण्यासाठी चालू असतं. पण लक्ष ठेवायचं म्हणजे आता काय, सीसीटीव्ही लावायचं तुमच्या मागे की तुमच्या मागे आता स्पाईज लावायचे, काय लावायचं? मुळात जर मी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि अंधविश्वास ठेवलेला आहे, तुम्हाला जर विचारत पण नसेल मी की अरे तुम्ही ह्यांना भेटलात त्यांना भेटलात, काय चाललं नेमकं, तर ही नैतिकता तुमच्यामध्ये पण पाहिजे, हे प्रिन्सिपल तुमच्यामध्ये पण पाहिजे की नाही, ह्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवलाय तर मी सार्थक ठरलं पाहिजे त्या विश्वासाला. हे दोन्ही बाजूनी असायला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं ना की ठीक आहे, पुन्हा सुरुवात केली आम्ही. 29ला तर बदल घडणार आहे. बघा 2024ला जे 400 पार बोलत होते, एक्झिट पोल त्यांना 350 दाखवत होतं, 240 वर अडकले. कदाचित प्रधानमंत्र्यांना पहिल्यांदा त्यांच्या पूर्ण सीएम टू पीएम इतिहासामध्ये किंवा प्रवासामध्ये पहिल्यांदा मेजॉरिटीच्या खालती यायला लागलं.
आणि हे घडू शकतं जर देशाने ठरवलं तर. तुम्ही निवडणूक आयोग सगळी यंत्रणा तुमच्या हातात असून ईव्हीएम असून सगळं काही असून लोक तुम्हाला खाली खेचू शकतात. सो यू बिलीव्ह की अजूनही आय निवडणुकीच्या फ्रँकली माध्यमात बिलीव्ह, आय ट्रुली बिलीव्ह की 2029ला बदल हा घडणार, निवडणुकीच्या माध्यमातूनच बदल 100% घडणार. SIR, मतचोरी, वोट चोरी आणि हे बाकी सगळं होत राहणार. हे सगळं जरी झालं तरी ते जेन्युइन वोटर्स आहेत. आणि मी फक्त जेन्झी बोलत नाही, कारण मी एक मिनिट सॉरी, मी एक का विचारलं सांगतो. आता इंडिया अलायन्सची बैठक झाली दिल्लीमध्ये. राहुल गांधींचं एक भाषण, त्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसने रिलीज केली. ठीक आहे. त्या भाषणामध्ये राहुल गांधी असं सांगतायत की आतापर्यंत तुम्ही जे पारंपरिक पद्धतीने, ट्रॅडिशनल पद्धतीने जे राजकारण करतायत ते राजकारण आता चालणार नाही. थिंग्स हॅव चेंज्ड, गोष्टी बदललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीचं राजकारण होणार नाही. तुम्हाला नव्याने गोष्टी आखाव्या लागतील. आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना पण सांगितलं होतं की तुम्ही इलेक्शन हरताय म्हणून. का हरताय? कारण तिकडे SIR आणि इतर गोष्टी सुरू आहेत. कुठेतरी असं वाटतंय की राहुल गांधींचा निवडणुकीच्या राजकारणावरचा विश्वास उडत चाललाय आणि यू आर सेइंग की नाही आपण निवडणुकीच्या माध्यमातच जिंकून जाऊ शकतो. नाही, मी तुम्हाला दोन्ही बाजू हा प्रश्न विचार. दोन्ही बाजू सांगतो. त्यांचं म्हणणं हे आहे, जे उद्धवसाहेब पण आता म्हणत होते, की क्रांती किंवा बदल हे फक्त मतांवर किंवा तुम्ही निधी मिळतोय निधी मिळत नाही ह्याच्यावर होऊ शकत नाही. तुम्हाला क्रांतीसाठी किंवा बदलासाठी रस्त्यावर उतरायला लागतं, त्या जोमाने उतरायला लागतं, जोशाने उतरायला लागतं, सगळं काही जोश असायला लागतो. पण हे होत असताना जी निवडणूक 24 मध्ये झाली आणि आता जी होणार आहे निवडणूक 29 मध्ये, अर्थात SIR तर होणार आहे. बंगाल आणि बिहारमध्ये आणि आपल्यामध्ये SIRचा फरक हा आहे की बंगाल आणि बिहारमध्ये निवडणूक असताना तोंडावर 1 महिन्यावर असताना हा SIR घडला होता किंवा झाला होता किंवा करून घेतला होता. आपल्याकडे आता जो SIR होत आहे, मला वाटतं कालपासून त्याचं सुरू झालेलं आहे काम, एन्युमरेशन सुरू झालंय, घरोघरी जात आहेत. आम्ही देखील BLAच्या मागे लागलोय. गेले 1.5-2 महिने आम्ही चुपचाप शांतपैकी शाखा टू शाखा, जिल्हा टू जिल्हा कोऑर्डिनेशन चाललेलं आहे. BLA आपले पहिले 100% नेमून घ्या. त्या BLAच्या माध्यमातून पुढचं जे काम आहे ते बघून घेतोय. मॅपिंग असेल, प्री मॅपिंग असेल, ह्याच्या सगळ्यावर फोकस आहे. पण महाराष्ट्र असेल किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये जिथे SIR होत आहे, आपल्याला संधी आहे की हा SIR नीटपणे करून घेण्याचा. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं असेल तर विधानसभेमध्ये 1.5 कोटी मतदार आपले मुंबईत होते. त्याच्यातून साधारणपणे 30 लाख मतदार हे संभाव्य दुबार किंवा बोगस होते. तसंच आता पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 17 लाख लोक आम्ही असे शोधले होते जे कदाचित दुबार असू शकतात. श्रद्धा जाधव आमच्या ज्या माजी महापौर होत्या, त्यांचं नाव 7 वेळा आलंय. सुनील शिंदे जी जे आमचे आमदार आहेत, 5 वेळा नाव आलंय. तर ही कॉमन मराठी नाव आहेत ज्यांची कदाचित खरोखर दुबार असू शकतात किंवा नाव कॉमन आहे म्हणून ते फ्लॅग झाले असतील. पण ह्याच्यावर पहिलं आपण काम करणं गरजेचं. जे नॉन ट्रेडिशनली ते बोलत आहेत की फक्त प्रचार केला, रोड शो काढले, रॅली केलं, तर असं होत नाही. बरं, ममता दिदींकडे काय केलेलं, तर एका व्यक्तीला हरवायला, मी बाई पुरुषमध्ये फरक करणार नाही कारण त्यांची ताकद तेवढीच असते मला वाटतं, पण एका व्यक्तीला हरवायला, एका ममता दिदीनं हरवायला त्यांनी पूर्ण काय CISF, BSF वगैरे 3 लाख सैन्य दल त्यांनी बेंगालमध्ये पाठवलं निवडणुकीसाठी. जे मणिपूरमध्ये पाठवायला पाहिजे होतं किंवा POK मध्ये घुसवायला पाहिजे होतं, त्याचा वापर भाजपने स्वतःच्या निवडणुकीसाठी केला. म्हणजे 90 लाख मतदार तुम्ही पहिले काढले, त्याच्यानंतर तुम्ही मिलिटराईज केलं निवडणूक आणि तुम्ही तुमच्या बाजूने करून घेतली. हे असा कधीही प्रकार ह्या देशात काय आपल्या देशाच्या इतिहासात ब्रिटिश काळात पण झाला नव्हता आणि आता पण झाला नव्हता, जो भाजप करत आहे. पण हे जरी खरं असलं तरी जनतेने एकदा ठरवलं आणि ह्या जनरेशनने जर ठरवलं की आत्ताच्या जनरेशनने की हे जे घाणेरडं राजकारण चालू आहे, नुसतं धर्माचं, जातीचं, भ्रष्टाचाराचं, पैशाचं, आमदार फोडण्याचं, पक्ष फोडण्याचं, तुम्हाला एक स्टॅट देतो. यू अग्री विथ राहुल गांधी ऑर नॉट? तुम्ही राहुल गांधी जे म्हणाले ते बरोबर आहे. एक खरं आहे त्यांचं की तुम्ही पाहिलं असेल अनेक गोष्टी जे ते बोलतात, राहुल गांधी जे बोलतात ते कधी 6 महिन्यानंतर कधी 6 वर्षांनंतर खऱ्या होतात. हे खरं आहे. इथेनॉल बद्दल बोलले होते, कोविड बद्दल आम्ही सगळेच बोलत होतो, आता जे ट्रेड डील झालेलं आहे किंवा जी आर्थिक स्थिती आहे त्याच्याबद्दल बोलले होते, अनेक गोष्टींबद्दल ते बोलत असतात. पण तुम्हाला अजून एक स्टॅट देतो, पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये जवळपास 120 कोटी लोक जगभरातले हे तुमच्या इमर्जिंग मार्केट्स मधले जॉब मार्केटमध्ये येणार आहेत. जॉब्स किती अवेलेबल होणार आहेत हे मी नाही बोलत आहे, अजय बांगा जे वर्ल्ड बँकचे प्रेसिडेंट ते बोलतात. 40 कोटी. सिंगापूर ह्याच्यावर विचार करते, अमेरिका ह्याच्यावर विचार करते, UK विचार करते. सिंगापूरमध्ये तर त्यांच्याकडे सांगतात की आमच्याकडे स्किल्ड जॉबसाठी या, आमच्याकडे जॉब ओपनिंग्स आहेत. हे लोक जर विचार करत असतील तर आपला भारत देश जिथे सगळ्यात जास्ती तरुणाई आहे, जिथे आपण पाहतोय बेरोजगारी वाढत चाललेली आहे, आपण का नाही विचार करत आहे? म्हणजे आपण नुसतं धर्मावर, मग 50 वर्षापूर्वी हे बरोबर होते की ते बरोबर होते, नेहरू पहिले पंतप्रधान झाले पाहिजे होते की सरदार पटेल की सावरकर, ह्याच्यावरच आपण अडकणार आहे का? आणि भाजप मुळात हेच करत आहे ना. त्यांनी 14 मध्ये जिंकवायला, आपल्याला स्वतःला जिंकून घेण्यासाठी भविष्य दाखवलं आपल्याला. अच्छे दिन आएंगे म्हणजे आपण ह्याच्यात आम्ही पण विसरलो युतीमध्ये असताना की लाएंगे बोलले नव्हते, आएंगे, अपने आप आएंगे. भविष्याबद्दल बोलले आणि आता कुठे नेतात आपल्याला? भूतकाळात नेतात.
एन्सर्टचं टेक्स्टबुक बदलतात, हे बदलतात, ते काय 2 वेळा तुम्ही सुद्धा विश्वास ठेवला त्याच्यावरती, 14 आणि 19. Third time अच्छे lucky दिन नाही आएंगे बनायचं. याच्यावरती आदित्य ठाकरेंनी सुद्धा 2 वेळा 2 वेळा विचारलं. आम्ही फसलोच ना, तिसऱ्यांदा फसलो नाही आमचं, तर समजतो मी नशीब. रोहित पवार इकडे आलेले आहेत. गुड यू सेड वन थिंग. तुम्ही आता मगाशी म्हणाल ते की रस्त्यावर उतरून आंदोलन केलं पाहिजे. रोहित पवार आता पुण्यात न येत आहेत मला वाटतं. त्याच्या आधी ते संभाजीनगरला होते. संभाजीनगरला शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू परवा होतं. भेटले ना मला ते. परवा तिकडे भेटले जेव्हा तुमचा ह्यांचा वेळा सुरू होता. ही अशी आंदोलनं आम्हाला महाराष्ट्रात कधी दिसणार आहेत की रोहित पवार आणि आदित्य ठाकरे तिकडे आंदोलन करतायत, रस्त्यावर उतरतायत, एकत्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत. हे कधी दिसणार आहे? तुम्ही म्हणताय की राहुल गांधी म्हणताय की गोष्ट- जेव्हा मेन स्ट्रीम मीडियाला कव्हरेज दिली तेव्हा तुम्हाला 100% दिसेल. तुम्हाला तो आत्ताच- बिचारा आत्ताच वचन देतो मी. अभिजित दिपके तिथे आत्ताच वचन बसलाय. देतो मी तुम्हाला. अभिजित दिपके तिथे अभिजित दिपकेचं आंदोलन हो मी मुंबई तक दाखवतो बोलतोय मेन स्ट्रीम म्हणजे तुम्ही मुंबई तक is a mainstream. यू आर मोर दॅन मेन स्ट्रीम. I am mainstream. यू आर ऑन एव्हरीवन्स फोन. आय एम अ मेन स्ट्रीम. अग्रीड, बट आय एम टॉकिंग ऑफ गोदी मीडिया विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. फॉरगेट. आय मीन तुम्ही नाही ऐका, मी रोहित तुम्हाला- पवारनी असं नाही ऐका, विचारलं ऐका, की बाबा साहेबजी, मेनस्ट्रीम साहेबजी, मीडिया ऐका, कव्हर करणार आहे की नाही. ऐका. रोहित पवार वेंट, ते गेले आणि बसले संभाजीनगरला. मी ऐका तेच ना. विचारतो की ऐका. हे कधी दिसणार आहे आम्हाला? दिसणार तुम्हाला तेव्हा, आम्ही करत असतो. दिसणार तुम्हाला तेव्हा जेव्हा टीव्हीवर ते दिसेल. बट दॅट इज द ओनली आता मला तुम्ही सांगा, अभिजित दिपकेला किती लोक कव्हर करतात? अभिजित परवा आम्ही टीटीचं आंदोलन कोल्हापूरमध्ये केलं, किती लोकांनी कव्हर केलं? त्याच्या आधी एमपीसीचं आता सगळं हे जे काय ऑनलाईनचं त्याचं online चालू मधलं आहे. झालं. त्याच्या आधी नीटचं आंदोलन झालं आमचं. किती लोकांनी कव्हर केलं आमचं? तो मंजित तिकडचा मुलगा तरुण, तो शहर प्रमुख आहे, तो आंदोलन करत असतो. नाशिकमध्ये एक आंदोलन झालं, गोदावरीचं आंदोलन जे झालं नाशिकमध्ये, किती लोकांनी कव्हर केलं? काल परवाकडे झाड पडलं, महापौरांचा फोटो आलाय, विरोधी पक्ष नेत्यांचा फोटो आलाय. तर मुद्दा सांगण्याचा हा आहे की आपण ऑफकोर्स म्हणजे सॉरी मी आय डोंट मीन टू क्लासिफाय की मेन स्ट्रीम की नाही, तुम्ही ऑफकोर्स मेन स्ट्रीम आहात, महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात तुम्ही बघितलं जाता. पण मी जे बोलतो जे दिल्लीचे चॅनल्स आहेत किंवा ज्याला अँप्लिफिकेशन मिळतं. आता तुम्ही मला सांगा, परवा इंडियन एक्सप्रेसनी ती एक बातमी उज्जैनची एक्सपोज केली. किती चॅनल्सनी त्याला अँप्लिफाय केलं? आणि आम्ही दोन्ही बाजूला राहिलेलो आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा भाजपसोबत होतो 2011-12 मध्ये, एक आम्ही सिलेंडर घेऊन बसलो की पूर्ण नॅशनल पेपर्समध्ये असायचो. रोहित, तुम्हाला किती लोक दाखवतात आता ऑनलाईन टीव्हीवर? रोहित पवार कंप्लेंट नाही करू शकत मला वाटतं. मुंबई तकची कोणालाही कंप्लेंट नाहीये. ते म्हणाले तिकडे आल्यानंतर सांगतील म्हणून. नाही, मुद्दा हा आहे सांगण्याचा की ती एक गोष्ट झाली. आणि दुसरं म्हणजे अर्थात पण राजकीय- मीडियाच्या भरोशावरती ऐका, ऐका. आंदोलन नाही करत. साहिलजी, दुसरी गोष्ट म्हणजे 2020 ऐका ना, माझं पूर्ण तर 2024चं उदाहरण तुम्ही आता मगाशी दिलं. मला तुम्ही सांगा, 2024 आम्ही मध्ये. धारावीचं आंदोलन जे करतोय, मागच्या आठवड्यात शाहूवाडीचं आंदोलन झालं, त्याच्या आधी मी कुंभारवाड्यात जाऊन आलो होतो, त्याच्या आधी धारावी कोळीवाड्यात जाऊन आलो होतो. किती लोकांनी कव्हर केलं? तुम्ही जाताय ही रस्त्यावर. सगळी रस्त्यावरचीच आंदोलन आहेत. म्हणजे रस्त्यावर काय बसलात, फुटपाथवर काय बसलात, मैदानात काय बसलात, ही आहेत जमिनीवरचीच आंदोलनं. बरं, आम्ही काय किंवा आमच्या खासदारांनी काय, आमदारांनी काय किंवा जिल्हा प्रमुखांनी काय, कोणी जरी केलं, पक्षाने केलं, तर ते एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट तुम्हाला एक महत्त्वाची सांगतो, कुठे ना कुठेतरी अजून एक असं झालेलं आहे की नुसतं विरोधी पक्ष नाही, तर लोकांनी देखील तेवढं पुढे येणं गरजेचं आहे. कारण काय होतंय, एक थोडा जो गॅप मला महत्त्वाचा वाटतोय की अनेकांना वाटतं की नुसतं सोशल मीडियावर व्यक्त होणं म्हणजे सरकारला फरक पडतोय. तिथे शेतकऱ्यांना 6 महिने बसावं लागलं, तेव्हा तो फरक पडला सरकारला. कारण निवडणुका तोंडावर कृषी आल्या. कायद्यांच्याबद्दल कृषी कायद्यांबद्दल निवडणुका तोंडावर आल्या होत्या आणि त्यांचं सर्वे दाखवायला लागला. असं नाही होऊ शकत की फक्त आंदोलन झालं पण आम्ही शांत राहिलो. त्याचा परिणाम जसं पुण्यामध्ये मी अनेक वेळा ते रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट वेताळ टेकडीच्या आंदोलनात गेलेलं आहे. वेताळ टेकडीवाले तर बिचारे आता पण आंदोलन करत असतात. नाशिकमध्ये गोदावरीचं आता आंदोलन झालं, त्याच्या आधी तपोवनचं आंदोलन झालं. तपोवनच्या ह्याला पण मी गेलो होतो. गोदावरीच्या आधी मी 5 दिवस आधी जाऊन सगळ्या आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांना भेटून आलो होतो. पण त्याचं जे अँप्लिफिकेशन व्हायला पाहिजे आणि जी स्थानिक जनता पण यायला पाहिजे, हे दोन्ही गोष्टी या होतात जेव्हा एखादं ती चळवळ बनते. त्याला चळवळ बनायला आता आपण पाहतो, आता त्या स्लंबर मधून आपण बाहेर येतोय. आतापर्यंत विश्वास नव्हता की आपण ह्या महाशक्तीला हरवू शकत होतो. आता तो विश्वास बसायला लागलाय. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, अभिजित दिपकेचं मी का उदाहरण दिलं, कॉक्रोच जनता पार्टी कसं सुरू झालं? कारण कोणीतरी सूर्यकांत बोलले बरोबर ते कॉक्रोच झालं, त्यांनी एक तो ट्विटर अकाउंट बनवला. त्यानंतर जो नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर जी लोक रस्त्यावर आली. आज आम्ही कधी मुद्दाम तिथे गेलो नाहीये, कारण ह्याचं कारण एकच, अजून राजकीय रंग त्याला लागला नाहीये आणि मला वाटतं अजून लागूही नाही. तिथे जे लोक फेन्स सिटर्स असतील, अराजकीय असतील, भाजपमधले पण जे लोक असतील ज्यांना वाटतं की नाही माझ्यावर अन्याय होतोय, हे चुकीचं आहे, हे पण आले पाहिजेत. व्हेरी गुड. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचा विषय काढलात, कारण मला उद्धव ठाकरेंचं स्टेटमेंट आठवतंय. ते इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. त्यांनी असं म्हटलं की कॉक्रोच जनता पार्टीला जो काही सपोर्ट मिळतोय हे विरोधी पक्षाचा फेल्युअर आहे.
हे स्वतः उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. जो मुद्दा मी मांडायचा प्रयत्न करत होतो, आम्हाला रिइन्व्हेंट तर करायलाच लागणार. विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीने जी आंदोलनं करायला पाहिजे ती अभिजित दिपके सारखा मुलगा येऊन करायचा प्रयत्न करतोय, हे विरोधी पक्षाचं फेल्युअर आहे. स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले. बरोबर आहे. म्हणून तर आम्ही सतत सांगतो ना की आम्हाला रिइन्व्हेंट ऍज सगळ्याच पक्षांना, राईट फ्रॉम भाजप टू आम्हाला ह्या जनरेशनसाठी किंवा आत्ताच्या वेळेसाठी करायला लागणार. जर देश पुढे चालला असेल, देशाची विचारधारा वेगळीकडे असेल, राजकीय विचारधारा वेगळी असेल, तेव्हा त्याच्यावर आले बघा टाइम्स अप, ते भाजपसाठी आले तुमच्या त्या प्रॉम्प्टरवर. नाही, तरी सुद्धा मी एक प्रश्न अजिबातच सोडणार नाही, मी नाही. तुम्हाला सॉरी एकच उदाहरण देतो. आता जे तामिळनाडूमध्ये पण घडलं, TVK, बरोबर आहे. कोणाला वाटलं होतं की एक वेगळा पक्ष ज्यांनी तेवढा प्रचार नाही केला, जेवढं आंदोलन आपण म्हणतो की Fresh फिरायला चेहरे, पाहिजे, नवीन भिंगरी लोकं. जाऊन फिरायला पाहिजे, लोकांना फ्रेश नुसतं चेहरा नाही तर तुम्ही काय ऑफर करताय जनतेला, किती पॉलिसी बद्दल ऑफर करताय, तुम्ही काय बोलताय, काय करताय आणि किती करून दाखवताय, किती वचनपूर्ती करताय, हे लोकांना देखील पाहिजे असतं. ठीक आहे. माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा हा आहे की मला आठवतंय की ठाण्यामध्ये खूप आधीची गोष्ट आहे, 4 नगरसेवक फुटले होते आणि वसंत डावखरेंचा तिकडे उमेदवार निवडून आला होता महापौर पदामध्ये. त्याचं पर्यावसन असं झालं होतं की तिकडे श्रीधर खोपकर यांचा खून झाला होता आणि शिवसेनेने त्यावेळेस दाखवून दिलं होतं की आमच्या विरोधात जर कोणी बंडखोरी केली तर त्याचं काय होऊ शकतं. आता तुडवा सांगून सुद्धा लोक तिकडे जायला तयार नाहीये. त्याचा अर्थ काय काढायला पाहिजे आपण, की कार्यकर्त्यांमध्ये तो जोश राहिलेला नाहीये, की आता त्याच्यात ते करण्याची कोणाची हिंमत राहिलेली नाही, की तयारी नाही. त्याचा अर्थ काय काढायचा. गनिमी कामासाठी थोडा वेळ लागतो, पण तुमच्यावर उचकाउचकीची केस होऊ शकते. हे मी विचारतोय, तुडवा हे शब्द तुम्ही म्हटलेला आहे. बघा उद्या काय झालं तर साहिल जोशींनी मला प्रश्न विचारलेला आहे, उचकवलेला आहे. जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत ती केस आता अधिवेशनात काही झालं तर बघा. आता तर असं वाटतंय की ते मी होण्याची तर शक्यता नाहीये अजिबात. तुमच्यावर कल्पेबल नाही. ऐका, कसं असतं की ऑपरेशन तुडवा असेल किंवा जसं वेळ बदलतो वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण कोणी स्पोरॅडिकली काही केलं, अर्थात ते त्यांचा तो राग आहे तो तिथे होऊ शकतो, तो आम्हाला माहिती नाही. पण निश्चित एक गोष्ट आहे की ह्या 6 पुचक्यांमध्ये निवडणूक लढण्याची किंवा जनतेत जाण्याची हिंमत नाही. But you will still राजीनामा fight in द्या. वरळी. वाय नॉट. परत वरळीतच मी लास्ट टाइम पण बोललो, वरळीतून लढवा किंवा वाराणसीतून लढवा, नो प्रॉब्लेम. लढायची तयारी आहे पूर्णपणे. ऑफकोर्स, त्याच्यात काय. आणि आता मगाशी तुम्ही आठवण करून दिली होती आपल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो अरे मला वाटलं विसरले. नाही, अजिबात चला नाही. आत्ता जाऊया बोलली. नाही, काय आता काय होणार आहे त्याचं, ते महापालिकेमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणं वगैरे, आणि मला वाटतं पब्लिक डिमांड एक निश्चित काय त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये होतंय काय? तुम्ही पाहिलं असेल, आम्ही जे एकत्र आलो, जी तिसरी भाषा आपल्यावर पहिलीतून लादली जात होती त्याच्या विरुद्ध एकत्र आलो. त्याच्यानंतर जो माहोल बनत गेला, लोकांची डिमांड वाढत गेली, लोकांमध्ये ते वातावरण बनत गेलं. आणि अर्थात राज्यासाठी असेल, देशासाठी असेल, खरोखर समाजातले जे विषय असतील त्याच्यासाठी आम्ही जवळपास एका सुरातच बोलत असतो आणि महापालिकेत पण एकत्र काम करत असतो. पुढच्या निवडणुकांमध्ये अर्थात दोन्ही पक्षप्रमुख हे चर्चा करतीलच. नाही, पण इट इज निवडणूक टू निवडणूक, की आता पुढच्या काळामध्ये राजकारण एकत्र करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे कुठे एकत्र तर महाराष्ट्रासाठी केलं आलोच पाहिजे आहे. की नाही केलं आम्ही पाहिजे? पहिल्यापासून बोलतोय की एकत्र आलो, एकत्र राहण्यासाठी, आणि ते आम्ही करत आहोत. एक नवीन फोर्स, की कारण आता एक परिस्थिती अशी झालेली आहे की तुमचे पण लोक ज्या पद्धतीने चालले आहेत, स्ट्रेंथ ऑलमोस्ट सेमच होण्याची शक्यता वाटायला लागलेली आहे हळूहळू. हर फिक्र को धुए में उडाता चला गया. चलो ठीक आहे. याच बोर्डवरती थँक्यू सो मच आदित्य ठाकरे. खरं तर मला शंका होती की येणार नाही येणार, पण शेवटी आता मला कळलंय पुढच्या वेळी काय करायचं. सगळ्या आमदारांना पहिलं रिसॉर्टला न्यायचं, मग मुंबई तक यायचं. थँक्यू सो मच. एक विश्वास आहे ना, तर परत ती हेडलाईन चालेल की आदित्य ठाकरेंनी दर्शवला विश्वास. थँक्यू सो मच. थँक्यू.